ज्ञानाचे शिक्षक. समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर तिला आपल्या तोंडाने श्वास द्या. गण्या: चालतंय सर, पण असं काय करायला लागेल की मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? गुरुजी: मुलांनो, सगळ्यांना काय काय आवडते ते सांगा. गण्या: मला कविता आवडते. गुरुजी: छान. तुला कोणती कविता आवडते? गण्या: गुरुजी, मला तिकडे तिसऱ्या बाकावर बसलेली कविता खूप आवडते. शिक्षक: मुलांनो, तुम्हाला कोणत्या लढाईबद्दल माहिती आहे का? गणेश: हो, माहिती आहे की. शिक्षक: मग सांग बरं. गणेश: आईने सांगितले आहे की घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. सर, इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे. तर मुलांनो सांगा, यातून काय शिकाल? गणेश: आता काही नाही सर, आपण दारू आणि चकना घेऊन जायचं आहे. सर: गण्या, तुझा जन्म कुठे झाला आहे? गण्या: अहमदनगर. सर: बरं सांग आता स्पेलिंग. गणेश थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो, नाही सर, पुण्यात झाला आहे. सर: गण्या, तुला 100 पैकी 5 गुण मिळालेत. गण्या हसतो. सर: तुला 100 पैकी 5 गुण मिळालेत तरी हसतोस मूर्ख. गण्या म्हणतो, अहो सर, मी उत्तरपत्रिकेत पिक्चरचं गाणं लिहिलं होतं, तर हे 5 गुण कुठून आले? आधी रस्ते साधी असायचे, त्यामुळे माणसे पण साधी असत होती. आता रस्ते डांबराची झाली आहेत, त्यामुळे माणसं पण डांबरट झाली आहेत. एक तरुण मुलगी बघायला जातो आणि त्या मुलगीच्या कानात काहीतरी बोलतो. मग ती मुलगी लग्नाला तयार होते. तेव्हा त्या मुलाचा मित्र विचारतो, अरे भावा, असं तू काय बोललास की मुलगी लग्नाला तयार झाली? त्यावर तो मुलगा म्हणतो, त्या मुलीला मी म्हणालो की माझं नाव गणेश, मला भांडी घासता येतात, स्वयंपाक छान करता येतो, कपडेही धुता येतात आणि घरातील कचरा 2 वेळा मीच काढतो. यावर ती पोरगी हा म्हणाली. पप्पू जेवण संपल्यावर गच्चीवर चाललेला असतो, तेव्हा त्याची बायको बोलते, अहो, कुठे चालला आहात? त्यावर पप्पू म्हणतो, वरती चाललो आहे, चिमणीला दाणे टाकायला. त्यावर बायको म्हणते, अहो, या खाली, तुमची चिमणी 4 दिवसासाठी माहेरी गेली आहे तिच्या आईकडे. एक खेड्यातील आजोबा त्याच्या पुण्यातल्या नातवाच्या घरी जातात. तेव्हा सूनबाई तिच्या मुलाला ओरडत असते. तेव्हा आजोबा म्हणतात की का ओरडालेस त्याच्यावर? तेव्हा सूनबाई म्हणते की हा मगापासून नुसतं कोलगेट खातोय. त्यावर आजोबा म्हणतात, अरे बंड्या, फक्त कोलगेट खायचं नाही तर ते चपातीला लावून खायचं. आता सूनबाई दवाखान्यात ॲडमिट आहेत. आजचा सुविचार. तोंडातून निघालेला शब्द धनुष्यबाणातून निघालेला बाण आणि प्रेमात रिचार्ज केलेले पैसे परत कधीच मिळत नाहीत. इलेक्शन चालू झालं आहे आणि त्याचं प्रचार सगळीकडे चालू आहे आणि सगळीकडे बॅनर लावायचं काम सुद्धा चालू झालं आहे. तर कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत सुद्धा बॅनर लावला की 2025ला साहेबच येणार. आज पुणेकर काकांची गाडी बंद पडली, त्यामुळे ते
पायी पायी ऑफिसला चालले होते. त्यावर तेथे जोशी काका भेटले आणि ते खवचटपणे त्यांना विचारले, "काय पुणेकर, आज पायी पायी चालला आहे? गाडी काय विकली का काय? त्यावर पुणेकर म्हणतात, "आज तुम्ही पण एकटाच? तुमची बायको नाही तुमच्याबरोबर? पळून गेली काय कुणाबर? पुणेकरांच्या नादी लागलेलंच न बरं.